चला टॉपिकचं नाव टाका. भागीदाराचा मृत्यू. डेथ ऑफ पार्टनर 5वा चॅप्टर आहे. टाकलो. झालं ना बा. आपल्याला टोटल 3 झालेत बा. आपले 2 झालेत. पहिलं झाले प्रवेश, दुसरं कोणतं झालं बरं निवृत्ती, आणि तिसरं आहे हे मृत्यू. तिन्ही पण चॅप्टर्स एकसारखेच आहेत बरं का, बदल काही नाही. प्रवेशामध्ये आपण काय करत होतो बरं, नवीन भागीदार भांडवल आणि ख्याती आणतो आणि बाकीचं काय संपत्ती आणि देयताचे पुनर्मूल्यांकन करत असतो. संपत्ती आणि देयतांचे पुनर्मूल्यांकन तर ह्या तिन्ही पण चॅप्टर्समध्ये आहे. आलं लक्षात. इथं आणलं म्हटलो तर निवृत्तीमध्ये काय करत होतो बरं, निवृत्त भागीदाराच्या हिश्श्याला जी काही ख्याती येते किंवा जी काय भांडवल येते ते आपण त्याला रोखमध्ये देऊन टाकत होतो. रोख स्वरूपात नाही दिलो तर आपण त्याला काय म्हणत होतो, कर्ज खाते. म्हणजे त्याचं आज ना उद्या आपल्याला द्यावं लागत होतं, त्यासाठी आपण त्याला कर्ज खाते म्हणत होतो. मग आता मृत्यूमध्ये काय असेल बरं, तर मृत्यूमध्ये पण आपल्याला काय करायचं, तर संपत्ती आणि देयतांचे पुनर्मूल्यांकन तर करता येते की. संपत्तीत वाढ झाली का घट झाली, देयतामध्ये वाढ झाली का घट झाली, ते बघत चालायचं आहे. आलं लक्षात. आणि दुसरं करायचं आहे आपल्याला, जसं निवृत्तीमध्ये आपण त्या भागीदाराला रक्कम देत होतो, बरोबर आहे ना. निवृत्त एक ठराविक तारखेला आपण त्याची निवृत्ती होत होती. म्हणजे आपण सहसा कधी करत होतो बरं, 1 एप्रिललाच करत होतो. कुणाची, भागीदाराची निवृत्ती, म्हणजे 31 मार्च किंवा 1 एप्रिल एकच अर्ज झालं. पण मृत्यू कधी सांगून येते का, नाही. मृत्यू भागीदाराचं म्हणजे इतर कुठल्याही व्यक्तींचं बा आज काय ठरवून आहे का, नाही. वर्ष संपल्यावर म्हणजे हिशोब काढता येते, मला पण क्लिअर होते, तेव्हाच मेल असतं तर बरं होईल असं म्हणतो का आपण, नाही. मग मृत्यू कधी होते बरं, अधूनमधून कधी पण होते ना. मग समजा आज चालू केलो म्हणजे खाते आपले क्लोज झाले, आता आणखी नवीन वर्ष चालू झालं नाही. नवीन वर्षामध्ये कधी 1 महिन्यानंतरच मृत्यू होते किंवा 2 महिन्यानंतर, 3 महिन्यानंतर. आपल्याला दिवसांवर देत नाही तर महिन्यांवर देतात. आलं लक्षात. म्हणजे 2 महिने जरी झालं तरी त्यानं किती महिने होतं त्या व्यवसायामध्ये, 2 महिने होता ना, बरोबर आहे. मग त्याच्या 2 महिन्याच्या ह्याला हिश्शाला त्याला किती काही ना, त्याचं जी काही नफा असेल किंवा ख्याती असेल तर ती आपल्याला द्यायचं असतं. आलं लक्षात. मग आपण जे काही आपण नफा किंवा ख्याती देतो ते आपण त्याच्या मड्यावर नेऊन ठेवणार आहोत का, नाही. तर ती कुणाला देत आहोत बरं, त्याला वारसदाराला देत असतो. कुणाला देत आहोत, त्याच्या वारसदाराला देत असतो. मग आता वारसदाराला म्हणजेच कोणतं बरं, आपण जिथं आपण निवृत्तीमध्ये नुसतं कर्ज खाते लिहित होतो, बरोबर आहे ना, जी काय रक्कम देतो त्याला, तर तिथं काय लिहायचं, तर आता वारसदाराचे कर्ज खाते लिहायचं. काय करायचं आपल्याला, वारसदाराचे कर्ज खाते. म्हणजे जी काय रक्कम आपल्याला द्यायचंय तर ती कुणाला देऊन टाकायचं, त्याच्या वारसदाराला. म्हणजे त्याने नॉमिनी केलेलं असतं ना कुणाला तरी, त्याची पत्नी असेल, त्याची लेकरं असतील किंवा त्याचे आई वडील असतील किंवा भाऊ बहीण असतील, कुणाला पण त्याने जी काय वारसदार केले त्याला आपल्याला ती रक्कम देऊन टाकायची असते. आलं लक्षात इथपर्यंत. पण मृत्यू टॉपिक मध्ये आणखीन एक आपल्याला एक ऍड एक समावून आहे बरं का, ते म्हणजे कोणतं तर नफ्याचे आगणन. कशाचं आहे, नफ्याचे आगणन. आपल्याला बाकीच्या क्वेश्चन्स चॅप्टर्स मध्ये झालेलं नाही, पण ह्या चॅप्टर मध्ये आहे ते. कशाचं आगणन करायचं असतं आपल्याला, नफ्याचे आगणन. ह्या टॉपिककडे आपल्याला जास्त करून लक्ष द्यायचं आहे. आलं लक्षात. आणि चॅप्टर आहे टोटल आपल्याला 8 मार्काला. किती मार्काला, 8. म्हणजे 8 मार्काचं प्रॉब्लेम आहे. ओके, काय आहे ते आपल्याला प्रॉब्लेम, आणि 1 मार्काचं MCQ ध्यानात राहील ना. आणि बाकीचे ही जे काही क्वेश्चन्स होते हे 10 मार्काला प्रॉब्लेम येतात. प्रवेशाचं पण किती मार्काला येते, 10 मार्काला, आणि निवृत्तीचं पण 10 मार्काला. फक्त हे मृत्यूचं किती मार्काला आहे प्रॉब्लेम, आपल्याला 8 मार्काला आहे. आणि सगळ्यात सोपं क्वेश्चन विचारतात. आलं लक्षात. आणि एक्झाममध्ये कंपल्सरी येणारा क्वेश्चन आहे, ह्याच्याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. तर बा त्याची काही थेरी लिहून घ्या. हेच नफ्याच्या आगमनच, बाकीच तर आहे आपल्याला रिपीट ते करायचं नाही. रोज नोंदी पण लिहून घ्यायची नाहीत. घ्या. भागीदाराच्या मृत्यूनंतर
राहिलेल्या भागीदारांचे नफा विभाजनाचे प्रमाण बदलते. म्हणजेच राहिलेल्या भागीदारांचे नफा विभाजनाच्या प्रमाणात वाढ होते. म्हणजे जे काय ते मेल्यानंतर त्याच्या हिश्श्याला जे काय आता इथून पुढे नफा येत होतं ती कोण त्याला येणार आहे का आता? नाही, तर ती राहिलेल्या भागीदारांचं येत असतं. म्हणजे त्यांचे नफा वाढतं. कुठपर्यंत राहिलेल्या भागीदारांच्या नफा विभाजनाच्या प्रमाणात वाढ होते. कारण मृत भागीदाराच्या नफ्यातील हिस्सा राहिलेल्या भागीदारांना विभागून दिला जातो. झालं. आणि लास्ट टॉपिक घ्या, संपत्ती आणि देयतांचे पुनर्मूल्यांकन तर माहिती आहे ना, त्याची थिअरी लिहून द्यायच्या का? नाही. नेक्स्ट घ्या पॉइंट, मृत भागीदाराच्या वारसदाराला द्यावयाची रक्कम टाकलो. मग आता मला सांगा बरं, काय काय देतो बरं त्याला, मृत भागीदाराच्या वारसदाराला? काय काय बोंबला? द्यावयाची रक्कम. पहिलं काय देतो? भांडवल. त्याच्या हिश्श्याचं जे काय भांडवल आहे ते द्यावं लागेल का नाही आपल्याला? बरोबर आहे. पुन्हा दुसरं काय देतो बरं आपण? ख्याती. त्याच्या हिश्श्याला जी काही ख्याती ते ती पण द्यावं लागेल ना आपल्याला. पहिली गोष्ट काय बरं? भांडवल एक देतो, पुन्हा नंतर ख्याती एक देतो, पुन्हा नंतर तो व्यवसायात काम करत होता ना, मग व्यवसायात काम करते वेळेस काहीतरी नफा झाला असेलच की, नफा असेल किंवा व्यवसायाला तोटा झाला असेल. लक्षात. जसं आपण प्रवेशामध्ये फक्त जुने भागीदार घेतात म्हणत होतो, निवृत्तीमध्ये सर्व भागीदार. निवृत्ती आणि मृत्यू सेमच आहे, फक्त इथं निवृत्ती म्हणजे ठरवून निवृत्ती झाली ती, आणि मृत्यू याचा अर्थ ती काय झालं बरं, अचानकच निवृत्ती झाली, म्हणजे त्याला पर्याय होतं का? नाही, आकस्मिक निवृत्ती होते ती. लक्षात. मग आता ही तर दोन गोष्टी द्यायच्यात. आणखीन काय देतो बरं आपण त्याला? जर समजा नफा, सगळ्यात महत्त्वाचं काय? नफा असेल किंवा तोटा असेल, ते सुद्धा आपल्याला त्या भागीदाराला द्यावं लागेल ना. बरोबर आहे. आणखीन काय देतो बरं? जर समजा तो व्यक्ती, तो भागीदार त्या व्यवसायामध्ये भागीदार असून सुद्धा तो काम करतोय, बरोबर आहे ना, काम करतोय म्हणल्यास त्याची काहीतरी ठरलेली पगार असेलच ना. म्हणजे आपण जे काही पगार काढत असतो पगार काढून पुन्हा राहिलेला नफा ती वाटून घेत असतात. मग जर समजा आपण त्या भागीदाराला जर पगार देत असेल तर ती पगार पण द्यावं लागेल का नाही, जितके दिवस होता तितके दिवस. किंवा जर समजा आपण त्या भागीदाराला एखादं कुठलं कमिशन देतोय, काय देतोय आपण? कमिशन देतोय, तर ते कमिशन सुद्धा आपल्याला द्यावं लागेल. काय द्यावं लागेल आपल्याला त्याला? कमिशन सुद्धा. पुन्हा आणखीन काय देत आहोत तर व्याज. काय देतो आपण त्याला? व्याज सुद्धा देत आहोत. म्हणजे समजा भांडवलावर असेल किंवा इतर कुठल्याही गोष्टींवर जर समजा व्याज, त्याला जर नफा भेटत असेल, फक्त निवृत्तीमध्ये आपल्याला भांडवल आणि ख्यातीच देतोय तिथपर्यंतच होतं ना. बरोबर आहे क्वेश्चन. पण मृत्यूमध्ये एकतर आपण भांडवल तर देतोय, ती देतोय, आणखीन काय देतोय बरं त्याला आपण? ख्याती पण देतोय, किंवा व्यवसायामध्ये त्याला जे काही नफा होईल किंवा तोटा होईल ते सुद्धा देतोयच ना.
बरोबर. नफा जरी झाला तरी त्याच्या हिश्श्याला जी काही येईल ती नफा देतो, किंवा तोटा झाला तर त्याच्या हिश्श्याला जी काही तोटा बसेल ते त्याच्या नावावर टाकत असतो आपण. आलं लक्षात. पुन्हा नंतर काय म्हटलो आपण, तो जर समजा व्यवसायात ऍक्टिव्हरित्या जर सक्रियरित्या जर काम करत असेल आणि त्याला जर पगार घेण्याचा अधिकार असेल तर तेव्हा त्याला काय देतो आपण, पगार सुद्धा देतो. आणखीन काय देतो बरं, कमिशन. जर समजा तो व्यवसायात काम करतोय आणि कुठल्या विक्रीवर म्हणा किंवा एखाद्या वस्तूंवर जर त्याला त्याच्या नावाला जर कमिशन भेटत असेल त्याच्या हिश्श्याला, तर ते सुद्धा कमिशन आपण त्याला देऊन टाकत असतो. आणखीन काय देतोय बरं आपण त्याला, व्याज. त्याच्या हिश्श्याला जी काही व्याज असेल, आलं लक्षात, तर ती व्याज सुद्धा आपण काय करतो, त्या भागीदाराला आपण देऊन टाकत असतो. म्हणजे काय काय घेण्याचा अधिकार आहे हे तर लक्षात आलं की. मग या सगळ्या गोष्टींचं सेटलमेंट करतात. म्हणजे उदाहरणामध्ये समजा त्याची भांडवल असेल 100 रुपयाची, ख्याती असेल 50 रुपयाची, नफा असेल 20 रुपये आणि पगार वगैरे ह्याचे धरून आपण सगळ्याची पण 100 रुपये धरलो. मग त्याची टोटल किती रुपये होतात ते सगळे एकत्र करून द्यावं लागेल ना आपल्याला. म्हणजे सगळे रक्कम आपल्याला कुणाला द्यायची, त्याला त्या भागीदाराला देतो का त्याच्या वारसदाराला देतोय, वारसदाराला देतोय. आलं लक्षात इथपर्यंत. घ्या मग. भागीदारी संस्थेच्या शेवटच्या ताळेबंदाच्या शिलकीवरून मृत भागीदाराची भांडवलाची गणना म्हणजे गणपती का, कॅल्क्युलेशन. ओके. गणना केली जाते. फुल स्टॉप. पुढे घ्या. पुनर्मूल्यांकन खात्यावरील नफा नुसता नफा झाल्यावर देतो का, नाही का. नफा असेल किंवा तोटा असेल, बरोबर ना. नफा किंवा तोटा, कॉमा, ख्यातीतील हिस्सा, कॉमा, भागीदाराचे वेतन ऑब्लिक पगार, कॉमा, कमिशन, कॉमा, भांडवलावरील व्याज. म्हणजे इथं थोडं डिटेलमध्ये घेतोय आपण. भांडवलावरील व्याज, स्वल्पविराम, उचलीवरील व्याज, इत्यादींचा आणि भागीदाराच्या मृत्यू दिनांकापर्यंतचा नफा यांचे सुद्धा आगणन केले जाते. फुल स्टॉप. झालं. लास्ट पॉइंट घ्या. देय रकमेचे समायोजन. देय रक्कम कोणाला द्यायचे तर त्याचा संदर्भ. मृत भागीदाराला द्यावयाची अंतिम रक्कम त्याच्या कायदेशीर
वासराला करचाल, त्याच्या कायदेशीर वारसाला किंवा प्रतिनिधीच्या कर्ज खात्याला स्थानांतरित केली जाते. आणि सर्व कायदेशीर कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर कायदेशीर वारसाला किंवा प्रतिनिधीला दिली जाते. झालं? थेरी जास्त लिहून दिलाव का? 1-2-3 पेज झालंय का? नाही ना. त्याच्यामधलं सगळ्यात महत्त्वाचं टॉपिक म्हणजे ते दुसऱ्या नंबरचा आपल्याला टॉपिक आहे बरं का. म्हणजे वारसदाराला द्यावायची रक्कम काय काय देतो, सगळ्यात महत्त्वाचे ध्यानात राहतील ना. काय काय देतो हे पॉईंट्स तर ध्यानात राहतील की. सगळं जशाच तसं नका पाठ होई नाही. वारसदाराला काय काय देतो पहिलं, त्याच्यात जी काय भांडवलाचा हिस्सा असेल तो भांडवल द्यावं लागते, हे पॉईंट ध्यानात राहील की. पुन्हा आणखीन काय देताव, ख्याती, त्याच्या हिश्श्याला जे काही ख्याती येईल ते सुद्धा द्यायचं. पुन्हा नफा होईल किंवा तोटा होईल व्यवसायाला ते सुद्धा त्याच्या मृत्यू तारखेपर्यंत जे काय झालं तर ते देऊन टाकायचं. पुन्हा पगार एक द्यायचे, कमिशन द्यायचे आणि दुसरं काय द्यायचं बरं आपल्याला, व्याज. हे काय काय द्यायचं हे लक्षात राहील ना. आणि MCQ मध्ये याच्यावर 100% एखादं MCQ येण्याचे चान्सेस आहेत. आलं लक्षात? आता सगळ्यात महत्त्वाचं एकच टॉपिक राहिले, थेरी संपली आपली. ते म्हणजे प्रॉब्लेम मधलं टिपचं. हे पुसू का? मुडो पुसा बी एकच आहे आणि मोडा बी एकच आहे. साफ करतो. नाक साफ करत असते तरी. झालं बा. आपल्याला या टॉपिक मध्ये सगळ्यात महत्त्वाचं काय शिकायचं म्हटलं होतं आपण, नफ्याचे आगणन. कशाचे? नफ्याचे आगणन. ओके, घ्या पॉइंट टाका. टिपच आहे बरं का आपल्याला एक प्रकारे, तर याची स्टेप ध्यानात ठेवायची. तर नफ्याचे आगणन झालं. भांडवलाच्या समायोजनचं पाठ आहे का सर्वांना प्रवेशामधलं? भांडवलाचे समायोजन किती प्रकार आहेत काढायचे? 4. आणि त्याचं उत्तर 4चे पण स्टेप किती आहेत बरं? 4च आहेत. म्हणजे पहिल्या स्टेपवर काय काढायचंय? एक या संख्येतील शिल्लक. दुसऱ्या स्टेपवर काय काढायचंय? नवीन प्रमाण. तिसऱ्या स्टेपवर एकूण भांडवल. आणि चौथ्या स्टेपवर आलेली एकूण भांडवल ते सर्व भागीदारांना वाटून देतो. आणि त्याला उत्तरला नाव काय देतो आपण? शिल्लक पुढे नेली. नालायकांना नेली म्हणतो आपण त्याला. ओके, झालं. आणि ते कोणत्या खात्याद्वारे समायोजित करायचं होतं ते राहिलेल्या शिल्लकांना ते नाव देत असतो. मग इथं सुद्धा आपल्याला नफ्याचे आगणन हे किती स्टेप मध्ये काढायचं? तर टोटल 3 स्टेप मध्ये काढायचं बरं का. ओके, तर खाली घ्या सरळ सरळ. हा, लिहा सरळ सरळ. नफ्याचे आगणन हे 3 स्टेप मध्ये काढले जाते. किती स्टेप मध्ये? किती म्हणलो? 3. काय झालं बघा? राहिलेले एकच थांबा, घेऊ बघा. घे. नफ्याचे आगणन हे 3 स्टेप मध्ये काढले जाते. लेकराला सोडून आपण पुढे पळतोय. झालं? हा, त्याच्यामधलं घ्या पहिलं स्टेप, सरासरी नफा. रोजचं मडण त्याला कोण रडत. झाले का आपल्याला हे? कसं आहे सूत्र सांगा बरं. हा, तर म्हणलो
हा काय पाठ सुद्धा नाही पाठीमाग, तर एकूण पाठीमाग राहू दे, बघायचं इकडं बघा. आता एकूण वर्षाचा नफा भागिले एकूण वर्ष. आणि जर समजा एखादं जर वर्ष जर तोट्याचं जर असेल, तोटा काय छाप माहिती आहे ना, हा तोट्यात जर असेल तर ती तोटा तेवढं त्याच्यातून काय करायचं आपल्याला मायनस करायचं त्या नफ्यामधून. तर घ्या सूत्र परत एकदा घ्या लिहून. एकूण वर्षाचा नफा भागिले एकूण वर्ष, आणि कधी कधी तोटा असेल तर तोटा वजा करून टाकायचं. झालं. त्याच्या दुप्पट तिप्पट चौपट करता येते की. हा आणि दुसऱ्या स्टेपवर काय काढायचं तर आपल्याला मृत्यू तारखेपर्यंतचा नफा, काय म्हणतोय मी, मृत्यू तारखेपर्यंतचा नफा. झालं. आणि तिसऱ्या स्टेपवर काढायचे आपल्याला मृत भागीदाराचा हिस्सा. घेतलो. किती स्टेप म्हणलो बरं आपण टोटल नफ्याचे आगमन कंपल्सरी बरं का, प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुम्हाला हे समान आहे. काय म्हणते मी रिपीट करतोय, मृत्यू चॅप्टर मध्ये सगळ्यात जास्त भर हे नफ्याचे आगमन करण्यामध्येच आहे, आणि प्रत्येक क्वेश्चन मध्ये तुम्हाला नफ्याचे आगमन करा हे म्हणतातच. आलं लक्षात. आणि नफ्याचे आगमन करा म्हटल्यानंतर त्याचे स्टेप किती आहेत, टोटल 3 स्टेप आहेत. आणि तिन्ही पण स्टेप ध्यानात राहतील की. पहिल्या स्टेपवर काय काढायचे आपल्याला, सरासरी नफा. आणि सरासरी नफ्याचं सूत्र काय आहे बरं, मोठ्यानं बोंबला जरा, एकूण वर्षाचा नफा वजा तोटा भागिले एकूण वर्ष. काढता येईल ना, दुप्पट तिप्पट म्हणल्यास करता येईल. पुन्हा नंतर दुसऱ्या स्टेपवर काय काढायचे आपल्याला, मृत्यू तारखेपर्यंतचा नफा. काय म्हणतोय आपण, मृत्यू तारखेपर्यंतचा नफा. आणि शेवटच्या स्टेपवर काय काढायचं आपल्याला, मृत भागीदाराचा हिस्सा. आलं लक्षात. आणि खाली आलेल्या उत्तरास नाव काय द्यायचे आपल्याला, 3 स्टेप मध्ये जे काही उत्तर निघतं आपलं, तर त्याला नाव द्यायचं आपल्याला नफा तोटा निलंबित खाते. खाली तिन्हीचे पण बरोबर करून खाली घ्या. म्हणजे आलेल्या उत्तराला नाव काय म्हणायचं आपल्याला, नफा तोटा निलंबित खाते. स्टेप ध्यानात राहतील ना. काय काय पाठ करायचे, रिपीट सांगितले तुम्हाला. पहिलं त्या वारसदाराला म्हणजे मृत भागीदाराच्या वारसाला द्यावयाची रक्कम काय काय देतो ते ध्यानात राहील ना. आणि दुसऱ्या स्टेपवर काय म्हटलं आपण, नफ्याचे आगमन. नफ्याचे आगमन किती स्टेप मध्ये उत्तर काढायचे आपल्याला, 3 स्टेप मध्ये. ते 3 स्टेप पाठ होतील सूत्रसहित. आणि नंतर आलेल्या उत्तराला नाव काय द्यायचे आपल्याला, नफा तोटा निलंबित खाते. एवढं ध्यानात राहील की. आता बघा, हे आलेल्या उत्तराला आपल्याला हे नाव द्यायचे. मग आता मृत्यू तारखेपर्यंतचा नफा, सरासरी नफा तर काढता येते की. जे काय 2 वर्ष देतील, 3 वर्ष देतील, 4 देतील किंवा 5 वर्ष देतील, ते सरासरी ॲव्हरेज काढत चालायचे. मृत्यू तारखेपर्यंतचा म्हणजे बघा, आपलं नेहमी वर्ष कधी संपतं बर, किती तारखेला, 31 मार्चला, बरोबर आहे. आणि चालू कधी होते बर, 1 एप्रिल. आपण बघा कुठले पण दिवस मोजायचं म्हटल्यानंतर कुठून धरतो आपण, 1 एप्रिल पासून. जसं आपण जानेवारी पासून किती महिने आपले मोजत असतो ना, परंतु व्यावसायिक लोक कसं मोजतात बरं, त्यांनी आर्थिक वर्ष त्यांचं 1 एप्रिल चालू होते. मग 1 एप्रिल पासूनच त्यांनी धरणार आहेत ना. मग आता 1 एप्रिल पासून जरी म्हटलं, जर समजा एखाद्या भागीदाराचं मृत्यू झालं 30 जूनला, किती जूनला म्हणतोय मी, 30 जूनला, महिना कधी संपतो बरं जूनचा, 32 ला, 31 ला, काय ऑप्शन आहेत म्हणा, आहे की नाही, ही नाहीतर ही नाहीतर ही देत आहोत म्हणा. 30 ला संपतं. कधी पण किती तारखेला संपतं, 30 ला संपतं. मग आता 30 तारखेला जर संपतं म्हणल्यानंतर आपल्या वर्षाची सुरुवात कधी होईल यावर, किती, 1 एप्रिलला. मग मला सांगा, 1 एप्रिल म्हणल्यास एप्रिलचा पूर्ण महिना येले का नाही आपल्या हिशोबामध्ये धरण्यामध्ये, म्हणजे एप्रिल 1 केले, पुन्हा नंतर मे 1 केले, बरोबर आहे, पूर्ण महिना. पुन्हा
जून, 30 जून म्हणले जून अख्खा महिना येईलच ना आपल्याला, म्हणजे किती महिने होईल बरं आपल्याला टोटल 3 महिने. आपल्याला जे काय त्याचं जे काही नफा झाले किंवा तोटा झाले त्याला किती महिन्यात द्यायचं आहे, फक्त आपल्याला 3 महिन्याचं, म्हणजे मृत्यू तारखेपर्यंतचा नफा किती महिन्यात काढायचा आपल्याला 3 महिन्याचं. पण एका वर्षात किती महिने असतात बरं 12, म्हणजे किती मधून 3 महिने काढायचे बरं आपल्याला 12 मधून, म्हणजे कसं बरं 3/12 मधून आपल्याला त्याचे नफा काढत चालायचे. आलं लक्षात. आणि जर समजा मी जर इथं जर तारीख जर म्हटलो 30 जूनच्या ऐवजी असं पण तारीख येतात बरं का, तारखा अगोदर क्लिअर करून घ्या. काय म्हटलो आपण 1 जुलै, किती महिने होतात बरं 3च महिने होतात. ती 1 तारीख म्हणजे पुढले महिना धरायचे का आपल्याला, नाही. जुलै महिना कुठला येईल का नाही, म्हणजे जुलैचा स्टार्टिंगलाच मयत झाले म्हणल्यानंतर काय करतो आपण ते जुलै सोडून दिले ना आपण, जुलै धरायचे का आपल्याला हिशोबामध्ये नाही. तरी सुद्धा किती महिने होईल बरं 3च महिने. आणि जर समजा इथं जर 31 जुलै जर म्हटलं तर 4 महिने होईल, किंवा 1 ऑगस्ट जर म्हटलं तरी 4च महिने होईल. 1 तारीख पण देऊ शकतात किंवा शेवटची तारीख सुद्धा देऊ शकतात. 1 तारीख दिल्यानंतर ती तारीख धरायची का आपल्याला नाही. आणि कधी पण 1 एप्रिल पासून चालू होते, म्हणजे एप्रिल महिना आपल्याला मोजमापात धरावंच लागतं. आलं लक्षात, एप्रिल धरूनच चालायचे. आणि जर समजा मी जर म्हटलो 1 ऑक्टोबर, किती 1 ऑक्टोबरला जर समजा मयत झाला म्हटला तर 1 ऑक्टोबर म्हणल्यास ऑक्टोबर महिना धरायचा आहे का नाही. त्याच्या अगोदरचा महिना कोणता असेल बरं सप्टेंबर. हे महिने तर पाठ आहेत का नाही, तर जानेवारी फेब्रुवारी, हा ते विचारतोय, दुसरं काय नाही. 1 ऑक्टोबर म्हणजे ऑक्टोबर धरायचंय का नाही, तर त्याच्या अगोदरचं कोणतं आहे सप्टेंबर. मग आपली सुरुवात कधी होईल बरं 1 एप्रिलला. जानेवारी म्हणायचंय का नाही, 1 एप्रिलला, म्हणजे एप्रिल महिना पूर्ण आला. मग एप्रिल, मे, जून, जुलै, ऑगस्ट, सप्टेंबर, म्हणजे किती महिने झाले बरं 6 महिने. म्हणजे त्याच्या मृत्यू तारखेपर्यंतचा नफा किती महिन्यात काढावा लागेल आपल्याला 6 महिन्याचं. हायेस्टली किती महिने प्रकार विचारतात, एक तर 2 महिन्याचं विचारल, 3 महिन्याचं विचारतात, किंवा 6 महिन्याचं एक विचारतात आणि 9 महिन्याचं एक विचारतात. ह्याच्या व्यतिरिक्त विचारत नाहीत. जरी समजा कुठल्याही जरी महिन्याचं विचारलं तरी काढता येईल की, आलं लक्षात. पण ते तिथपर्यंत मोजता तरी येईल ना. एप्रिल पूर्ण धरायचं, 1 तारीख जर दिलं तर ते 1 तारखेच ते जे काही चालू महिना आहे ते धरायचं का आपल्याला नाही, म्हणजे ते सोडून त्याच्या अगोदरच्या महिन्यापर्यंतच कॅल्क्युलेशन करायचंय. आणि जर समजा त्या महिन्यातली शेवटची तारीख असेल तर ती महिना धरावं लागतं का नाही आपल्याला, धरावं लागते. आलं लक्षात. एवढे काढता येईल ना. नफ्याचे आगमन पाठ होईल की. ओके, थांबायचं मग. उद्यापासून प्रॉब्लेम स्टार्ट.